रामकृष्ण हरी. आता आपण ज्ञानेश्वरी जयंती याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. ज्ञानेश्वरी जयंती महत्त्व. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, श्रीगीता हा प्रभू अर्जुनेशी. त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भय कळी काळाचे नाही तया. एका जनार्दनी संशय सांडोनी, दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी. मराठी भाषेतून विश्वात्मक देवाकडे जगतकल्याणासाठी पसायदानाचे अमृतदान मागणाऱ्या ज्ञानेश्वरीच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. भाद्रपद वद्य षष्टीला ज्ञानेश्वरी जयंती साजरी केली जाते. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी समाधी घेतली. अल्प आयुष्यात त्यांनी केलेले काम जगाला प्रेरणा देणारे आहे. वेदव्यासाने लिहिलेल्या संस्कृत भाषेतील भगवद्गीतेचे रूपांतर प्राकृत भाषेत वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी केले. त्यामुळे गीतेतील ज्ञान समजायला सुलभ झाले. त्या ग्रंथाला ज्ञानेश्वरी, भावार्थ दीपिका, ज्ञानदेवी किंवा गीता टीका असेही म्हटले जाते. संत ज्ञानेश्वरांनी गीतेवर भाष्य करण्यासाठी त्यातील बोध सर्वसामान्यापर्यंत पोहोचावा म्हणून रसाळ व आपल्या ओघवत्या मराठी भाषेत त्याची निर्मिती केली. तो ग्रंथ सच्चिदानंद बाबाकडून लिहून घेतला. शके 1272 तै टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. त्यानंतर त्या ज्ञानेश्वर ग्रंथाच्या अनेकांनी प्रती लिहिल्या. मात्र त्यामध्ये अनेक ठिकाणी चुका, शब्दात बदल किंवा ओळी गाळणे अशा गोष्टी घडायला लागल्या. म्हणून संत एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ पुन्हा शुद्ध केला. ही प्रक्रिया पूर्ण झाली. तो दिवस भाद्रपद वद्य षष्टीचा होता अशी नोंद आहे. त्यामुळे पुढे वारकरी बांधव दरवर्षी भाद्रपद वद्य षष्टीला ज्ञानेश्वरी जयंती साजरी करतात. ज्ञानेश्वरी ग्रंथात एकूण 18 अध्याय, 700 श्लोक आणि 9000 ओवी आहेत. पसायदान हे 18व्या अध्यायाचाच एक भाग आहे. पसायदानाने ज्ञानेश्वरीची सांगता होते. त्यामध्ये जगाच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाते. त्यानिमित्ताने दरवर्षी नेवासे येथील संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. संत नामदेवांनी म्हटल्याप्रमाणे, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवी. म्हणून या ग्रंथातील एका तरी ओवीचा अनुभव घ्यावा, त्याचा आस्वाद घ्यावा. कारण त्या ओवीतील गोडी ही अवीट आहे, जणू काही खडी साखरेचा खडा. त्या ओवीतील अर्थ अनुभवावा. कारण या ग्रंथात भक्तियोग, ज्ञानयोग व कर्मयोग सांगितलं आहे. ज्ञानेश्वरी या ग्रंथाबद्दल असे म्हणता येईल की या जगात अनेक राज्य आली आणि गेली, पुढे येतील आणि जातील, पण या ग्रंथाच्या तोडीचा ग्रंथ मागे झाला नाही आणि पुढे होणार नाही, इतका तो श्रेष्ठ आहे. म्हणून ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे वाचन किंवा पारायण करायला हवे, त्याचं चिंतन करायला हवे, मनन करायला हवे. त्यामुळे माणसामधील माणुसकी जागी होईल. तसेच सर्व प्राण्याविषयी प्रेम निर्माण होईल. आणि एवढेच नाही तर आपल्यातील मीपणा, अहंकार, द्वेषभावना नाहीशी होईल आणि माणूस म्हणून सुखी शांत जीवन जगता येईल. म्हणजेच या ग्रंथाच्या वाचनामुळे आपल्यात परिवर्तन होईल. यासाठी दरवर्षी ज्ञानेश्वरी जयंती साजरी करायला हवे आणि करतात. धन्यवाद. रामकृष्ण हरी.